मित्रांनो, आता आपलं कोडिंग एन्व्हायरमेंट सेटअप झालेलं आहे आणि आपण पहिला ओळ पण आपली पहिली लिहिलेली आहे प्रोग्रामिंगची. ठीक आहे. आता थोडं आणखीन डिटेलमध्ये बघूया आणि एकदम फंडामेंटल जे बिल्डिंग ब्लॉक्स असतात पायथन लँग्वेजचे किंवा कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचे ते आपण बघूया. आपण पायथन स्पेसिफिक बघणार आहोत. पहिला आहे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल हा एकदम फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक आहे. जेव्हा पण बदलती इन्फॉर्मेशन असते, उदाहरणार्थ समजा कॅलेंडर मधल्या तारखा, सो तुम्हाला डे मेन्शन करायचा आहे आणि प्रत्येक वेळेला ती तारीख बदलत राहील, किंवा मग कॅलेंडर्स मधले मंथ, बँक मधले पैसे, एखाद्याचं वेट वजन वाढतंय कमी होतंय. सो जिथे पण व्हेरिएबल डेटा आहे, जिथे पण गोष्टी नंतर पुढे मागे बदलू शकतात, त्या डिफाईन करण्यासाठी आपण व्हेरिएबल्स वापरतो. जेव्हा आपण पायथन मध्ये व्हेरिएबल इन्फॉर्मेशन देतो तेव्हा आपण त्याच्यात नंबर्स वापरू शकतो, आकडे वापरू शकतो, टेक्स्ट म्हणजे अक्षरं वापरू शकतो, किंवा बुलियन्स पण वापरू शकतो. बुलियन्स म्हणजे ट्रू किंवा फॉल्स, खरं किंवा खोटं, अशा प्रकारचे आन्सर्स जे आहेत ते पण वापरू शकतो. आणि या तीनही प्रकारचे कंटेंट वापरून आपण व्हेरिएबल्स डिफाईन करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण रिप्लिट मध्ये जाऊया आणि इथे मी पुन्हा एक नवीन रिपल क्रिएट करतो व्हेरिएबल शिकण्यासाठी. पुन्हा पायथन सिलेक्ट करूया आणि इथे मी नाव देतो व्हेरिएबल्स. ठीक आहे. सो आपण हा व्हेरिएबल्स नावाचा नवीन रिपल क्रिएट करूया. प्री प्लान मध्ये 3च रिपल क्रिएट करता येतात, त्याच्यामुळे तुम्ही ते पुन्हा पुन्हा रियूज करू शकता, जसं मी आता तुम्हाला दाखवतोय. ओके. आणि आता आपण आपल्या या प्रोग्रामिंग कन्सोलमध्ये आलेलो आहोत, एन्व्हायरमेंटमध्ये आलेलो आहोत, आणि इथे मी पहिल्यांदा डिफाईन करतो व्हेरिएबल. ओके. तर एक एक्झाम्पल घेऊया आपण. मी इथे एक्झाम्पल पण घेतलेला आहे. ओके. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया, समजा बँकचं, आणि माझ्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत सध्या. तर समजा बँक अकाउंटमध्ये 40,000 रुपये आहेत. पण ती अमाऊंट बदलेल, त्याच्यात ऍडिशनल पैसे येतील किंवा आहेत ते पैसे काढून घेतले जातील, तर ही सतत बदलती अमाऊंट असणार आहे. सो लेट्स क्रिएट वन व्हेरिएबल आणि त्याचं नाव आहे बँक. लक्षात घ्या, आपण सगळे ऑल स्मॉल कॅरेक्टर्स वापरतोय, आणि मग त्याच्यानंतर आपण वापरलं हे बरोबरचं चिन्ह जे आहे इक्वल टूचं ते वापरलं, आणि त्याच्यानंतर आपण आपलं व्हेरिएबल जे होतं ते डिफाईन केलं. समजा 40,000 रुपये बँकमध्ये आहेत. तर अशा प्रकारे आपण हा पहिला ओळीवर व्हेरिएबल जो आहे तो डिफाईन केला. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीवर आलो. तुम्ही आणखीन खाली पण जाऊ शकता, कारण प्रोग्राममध्ये जी रिकामी जागा असते त्या रिकाम्या जागेला काही व्हॅल्यू नाहीये. सो तुम्ही तुमचा कोड तुम्हाला नीट समजावा म्हणून तो रिकामी जागा तुम्ही देऊ शकता. ती रीड होत नाही, अदरवाईज त्याचा काही फरक पडत नाही. ठीक आहे. सो आता आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा आपण बँकमध्ये 40,000 रुपये आहेत असं दाखवलं, आणि फक्त मी तेवढंच लिहून रन करतो बघा. रन केलं तर कन्सोलमध्ये काहीच आलेलं नाहीये, कारण आपण कन्सोलवर जे दाखवायचं असेल त्याच्यासाठी प्रिंट फीचर वापरायचं आहे आपल्याला. ते आपण मगाशीच मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. सो आपण इथे प्रिंट टाईप करूया, आणि प्रिंट केल्यानंतर आपल्याला हे लिहायचं आहे, पॅरेंथेसिस लिहायचं आहे, कंस लिहायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपण इथे जो व्हेरिएबल डिफाईन केलाय तो लिहायचा आहे. तो इथे ऑलरेडी आलेला आहे बघा. तुम्ही टॅप केलं तर तो आपोआप सिलेक्ट होईल. आणि आता मी काय केलेलं आहे, बँक नावाचा एक व्हेरिएबल डिफाईन केला, आणि तो आता मला अमाऊंट किती असेल ते दाखवायचं आहे. ठीक आहे. आता मी बघा इथे प्रिंट बँक लिहिलेलं आहे. जर मी रन केलं तर बँक नाही दिसणार, कारण हा एक व्हेरिएबल मी डिफाईन केलेला आहे आणि त्याच्या भोवती मी अवतरण चिन्ह पण नाही लिहिले. आता मी रन करतो बघा, आणि हे आता इथे व्हॅल्यू 40,000 लिहून आलेली आहे. समजा जर मी याच्या जागी अवतरण चिन्ह दिले असते, तर मात्र याने आपल्याला 40,000 हा आकडा दाखवण्याच्या ऐवजी बँक हे टेक्स्ट दाखवले असतं. जिथे पण आपण टेक्स्ट मेन्शन करतोय कन्सोलसाठी, तिथे आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह लिहायचं आहे. आणि बघा आता बँक आलाय. तर आपल्याला हे नाही पाहिजे, बँक हे नाव नाही पाहिजे, तर त्याच्यामध्ये असलेली अमाऊंट पाहिजे. म्हणून आपण हा व्हेरिएबल डिफाईन केला आणि तो व्हेरिएबल रन करून बघितला. ठीक आहे. आता समजा तुमच्या बँक मधला अमाऊंट जी आहे ते चेंज झाली, तुम्ही खर्च केला काहीतरी. मग मी ते पुन्हा रिडिफाईन करू शकतो. त्याची व्हॅल्यू समजा 32,000 आहे, 8,000 रुपये मी खर्च केले, आणि त्यानंतर मी पुन्हा प्रिंट करायला सांगितलं, प्रिंट बँक. ओके. सो आता बघा, आपल्याला रन केल्यानंतर 2 व्हॅल्यू मिळतील, कारण आपण 2 ठिकाणी प्रिंट लिहिलेला आहे. लेट्स रन इट. आणि आता आपल्याला या 2 व्हॅल्यू दिसलेल्या आहेत बघा इथे. पहिली 40,000 ती पण दिसते, दुसरी 32,000 ती पण दिसते, कारण हा व्हेरिएबल आपण एकदाच डिफाईन केलेला आहे.
ओके. सो अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएबल डिफाईन करतात. याचा पुढे भरपूर वापर होणार आहे आपल्याला आणि हा एक पहिला बिल्डिंग ब्लॉक आपण इथे बघितलेला आहे. मित्रांनो, आता हा व्हिडिओ पॉज करा, थांबवा आणि तुम्ही स्वतः जाऊन तुमचं जो रिपल बनवलेला आहे तिकडे एक नवा व्हेरिएबल घ्या. तुम्हाला मी एक कोडिंग चॅलेंज देतो आहे. ते चॅलेंज इथे लिहिलेलं आहे बघा. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं, एक व्हेरिएबल तयार करायचं आहे ज्याचं नाव आहे डे, दिवस, आणि आजची जी तारीख आहे ती तारीख तुम्हाला डिफाईन करायची आहे. ठीक आहे. सो असं करा, प्रिंट करून बघा कन्सोलवर दिसतंय का, म्हणजे तुमचा पुढचा जो व्हेरिएबल आहे तो टेस्ट करून होईल. ही ऍक्टिव्हिटी नक्की करा, व्हिडिओ पॉज करून या आणि नंतर पुढे सुरू करूया. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.